नमस्कार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय यांच्या अंतर्गत असलेल्या विविध पदासाठी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। यामध्ये मित्रांनो तुम्हाला वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर ह्या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यासाठी जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी आस्थापना असेल म्हणजे मुंबई उच्च न्यायालय, त्याचबरोबर नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ अशा तिन्ही खंडपीठाद्वारे तुमची निवड प्रक्रिया करण्यात आली होती। त्याचाच आता लेखी परीक्षेचा निकाल सुद्धा जाहीर करण्यात आले। ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण निकाल पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा सुरू करू। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला पदाचं नाव होतं वाहन चालक। ह्या पदासाठी प्रतिशय यादी आणि निवड यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये जर पोस्ट पाहिलं तर पहिली पोस्ट आहेत आस्थापनामध्ये वाहन चालक पोस्ट असणार आहेत। मुंबई उच्च न्यायालयासाठी जर पाहिलं तर एकूण सदस्याचे 26 जागा होत्या। निवड यादी पाहिलं तर 26 आणि प्रतिशय यादी जर पाहिलं तर 7 जागांसाठी तुम्हाला जी पदभरती होती। आता या ठिकाणी मित्रांनो जी लिस्ट आहे यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही पाहू शकतात बॉम्बे हायकोर्टाद्वारे जी ड्रायव्हर पदासाठी लिस्ट आली होती त्याचा कट ऑफ या ठिकाणी लागल्या आहे। त्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला 26 जागा आणि 7 जागांसाठी जी निवड प्रक्रिया होती त्यासाठी आता उमेदवार असणार आहेत मित्रांनो। एकूण जर पाहिलं तर तुम्हाला 562 उमेदवार या ठिकाणी सिलेक्शन करण्यात आले आहेत। त्यासाठी जर पाहिलं तर कट ऑफ मार्क्स होते 16 मार्काचा कट ऑफ तुमचा लागण्यात आलेला आहे। म्हणजे 20 पैकी तुमचा 16चा कट ऑफ जर पाहिलं तर तुम्हाला बॉम्बे हायकोर्टसाठी तुम्हाला राखीव लागलेले। पुढचा मित्रांनो तुम्हाला जर नागपूर खंडपीठासाठी पाहिलं तर सध्याची रिक्त पदे 5 आहेत आणि 1 प्रतिशत अशी 6 जागेसाठी पदभरती होती। यामध्ये जर पाहिलं तर नागपूर बेंचसाठी जी पदभरती करण्यात आलेली त्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट पाहिलं तर 8/12/2025 ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। त्यासाठी आता 6 जागेसाठी जर पाहिलं तर 78 विद्यार्थी या ठिकाणी जे ड्रायव्हिंग स्किल वगैरे असते त्यासाठी क्वालिफाय असणार आहे। त्यासाठी कट ऑफ बघितलं तर 17चा कट ऑफ प्लस त्यापेक्षा जास्त मार्क विद्यार्थ्यांना पडले तर असे तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले। आता पुढचा तो मित्र जर पाहिलं तर औरंगाबाद खंडपीठ यासाठी सिलेक्शन लिस्ट पाहिलं तर 6 विद्यार्थ्यांची होणार आहेत आणि वेटिंगसाठी 2 विद्यार्थ्यांची निवड होणार आहे। त्यासाठी जर पाहिलं तर तुम्हाला 6 आणि 2 ह्याचा 8 पदासाठी जर पाहिलं तर एकूण 62 विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही क्वालिफाय आज झालेले आहेत। त्यासाठी जर पाहिलं तर तुम्हाला 17 फिक्स्ड मार्क असणार आहे असे विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्टसाठी क्वालिफाईड झालेले आहेत। म्हणजे जर पाहिलं तर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयासाठी जर पाहिलं तर 16चा कट ऑफ लागलेला आहे आणि औरंगाबादसाठी जर पाहिलं तर म्हणजे 17चा कट ऑफ आहे आणि नागपूरसाठी सुद्धा 17चा कट ऑफ लागलेला आहे। आता मी ज्या विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयासाठी असलेले 16 मार्क आणि बाकीच्यासाठी 17 मार्क्स असलेले विद्यार्थी ह्या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत। ह्या पीडीएफची लिंक हवी असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तेथे सगळं पीडीएफ तुम्हाला अवेलेबल असणार आहे। आता मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले त्याची पुढची प्रोसेस नेमकी कशा पद्धतीने होणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत। यामध्ये जर पाहिलं तर लेखी परीक्षा होती, त्यामध्ये किमान 7 मार्क मिळवायचे होते। यामध्ये काही पदासाठी जर पाहिलं तर 16 मार्क आहेत आणि काही पदासाठी 17 मार्काचं मेरिट सुद्धा तुम्हाला लागलेलं आहे। पुढचा आहे तो मित्रांनो आता पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पूर्व अनुभव असल्यास तुम्हाला 10 मार्क असणार आहेत, त्यामध्ये कोणती एक्झाम वगैरे नसणार आहेत। आणि आता मोटर वाहन प्रशिक्षण कार्यालयामार्फत जी ट्रायल टेस्ट असते त्यासाठी जर पाहिलं तर 10 मार्क असणार आहेत, त्यामध्ये किमान 7 मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत। म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी आता जे विद्यार्थ्यांना जर पाहिलं तर तुम्ही पाहू शकतात काही विद्यार्थ्यांना 17 मार्क पडलेले आहेत, काही विद्यार्थ्यांना 16 मार्क्स पडलेले आहेत। अशा विद्यार्थ्यांना जर पाहिलं तर त्यांची लिस्टमध्ये नाव आलेलं आहे। त्यासाठी आता 10 मार्काची ट्रायल टेस्ट असणार आहे, त्यामध्ये 7 मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत। त्यापैकी तुमचं 16 प्लस काय असतील आणि 17 प्लस काय असतील ते तुमची फायनल लिस्ट असणार आहे। त्यामध्ये जर पाहिलं तर पुन्हा एकदा तुमची मुलाखत असणार आहे। म्हणजेच 20 पैकी तुम्हाला काही पडलेले मार्क्स प्लस हे अनुभवाचे 10 मार्क्स प्लस असे 30 मार्क झाले, प्लस तुम्हाला आता असणार आहेत जे तुमची ट्रायल टेस्ट असणार आहे। ड्रायव्हिंग टेस्टसाठी 10 पैकी काय मार्क्स पडले ते आणि मुलाखत 10 अशा स्वरूपाचं तुम्हाला निवडीचे 50 पैकी किमान 45% गुण तुम्हाला ठिकाणी मिळवायचे आहे। तर सद्यस्थितीत बघितलं तर तुम्हाला फक्त या ठिकाणी जे चालक पोस्ट आहे, चालक पोस्ट आणि जे आपले स्टेनोच्या पोस्ट आहेत त्याचा निकाल जे एक्झामचा लागलेला आहे आणि आता जे लिपिक्स आहेत आणि शिपाई ह्या पदाचा अद्यापही निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जी लिपिकची सेकंड आन्सर की सुद्धा आलेले आहेत काही दिवसामध्येच, 1 ते 2 दिवसामध्येच त्याचा सुद्धा निकाल लागण्यात येणार आहेत।
आणि शिपाई ह्या पदासाठी कोणतीही अद्ययावत यादी लागलेली नाही किंवा जी की काही मार्काची त्रुटी वगैरे आहेत ते सुद्धा लावण्यात आलेली नाही. ओके, तर एवढीच माहिती होती. तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट यांच्या अंतर्गत जी की पदभरती होती त्याच्या निकालाबाबत व्हिडिओ का लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.